ताकिट धा मग मगरी धाम मग मगरी नील राम मग मगरी सानी नील राम मग मगरी सा ताकिट ताक धिमी ताक ताकिट ताक धिमी ताक ताकिट ताक धिमी ताक ताकिट सानी ग गमदनी सानी धनी सा रे गम धम गम धनी रे गम धनी मग ताक ताक ताकिट ताक ताक ताकिट ताक ताक ताकिट तेरा धिन धिन्ना मरी धनी सा धनी ग धम धनी मग रे मग मग गम सानी मग रे रे गम मग धनी रे सा रे रे ग गम मग धनी सा रे गम 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 धनी सा सृजन श्रोते हो नमस्कार. AR डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिलच्या अंतर्गत लिटरेचर अवेअरनेस विंग तर्फे मी नॅशनल कोर कमिटी मेंबर उदयकुमार अग्निहोत्री आपले शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करीत आहे. साहित्य क्षेत्रामधून आज आपणाला व्याख्याते लाभलेले डॉक्टर विजय वसंतराव लाड यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपणापुढे उपस्थित आहे. डॉक्टर विजय वसंतराव लाड हे नांदेडचे आहेत. व्यवसायाने पशुवैद्यक आहेत. 1992 सालापासून समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र व वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास आहे. समर्थवर्ती सुनीलजी चिंचोलकर यांचे ते कृपांकित असून त्यांच्याकडून त्यांना आध्यात्मिक क्षेत्रात कार्यप्रेरणा मिळालेली आहे. त्याचबरोबर समर्थ कृपेने ग्राहक पंचायत महाराष्ट्र या ग्राहकाभिमुख संस्थेचे ते राज्याचे अध्यक्ष म्हणून 1997 पासून ग्राहक चळवळीशी निगडीत आहेत. राज्यभरातील 27 शाखांमधून ते ग्राहक प्रबोधनाचं कार्य देखील उत्कृष्टपणे करीत आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयामधून त्यांनी आजपर्यंत कितीतरी यूट्यूबवरून फेसबुकवरून व्याख्यानं दिलेली आहेत. समर्थकृत आर्त्यांचा पुस्तकांची लेखन क्रिया त्यांनी संपन्न केलेली आहे. त्यांच्या एकंदरीत कार्याचा आढावा पाहता महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही गौरवलेले आहे. समर्थ विद्यापीठ सातारा या कार्यकारिणीचे व अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. शिवथरगड व सज्जनगड या ठिकाणी ते नियमित वारी करीत असतात. परमपूज्य अक्का वेलणकरांनी सुरू केलेल्या समर्थ वाङ्मय अभ्यास उपक्रमातील सर्वोच्च गुणवत्ता आणि शिस्तबद्ध असलेल्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे ते संचालकही आहेत. त्याचबरोबर ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि समर्थ वाङ्मय कार्यासाठी ते महाराष्ट्रभर सदैव प्रवास करीत असतात. असे विजयजी लाड यांचं शब्द प्रभुत्व उत्तम आहे.
अनेक वेळेला मी त्यांचे व्याख्यानं फेसबुक आणि यूट्यूबवरून ऐकलेले आहेत आणि सहज म्हणून त्यांना मी विनंती केली की सर तुमचे एक व्याख्यान आमच्या साहित्य आणि वाङ्मय विभागाला जर का तुम्ही दिले तर आम्ही तुमचे आभारी असू. त्यांनी आमची विनंती तात्काळ मान्य केली आणि त्यानुसार आज हा योग घडून येत आहे. श्री विजयजी लाड हे ज्याप्रमाणे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्याचप्रमाणे त्यांची एकंदरीत विषयाची ठेवण किंवा विषय प्रकटन करण्याची शैली सुद्धा अतिशय उत्तम आहे ही त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या व्याख्यानातून आपणाला सर्वांना जाणवणार आहेच. त्याबाबत अधिक काही बोलण्यापेक्षा मी एआर डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिलतर्फे त्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. त्याचबरोबर एआर डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिलच्या इतर अनेक शाखांचे अधिकारी पदाधिकारी यांचेही मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या सर्व टीमचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या अथक प्रयत्नातूनच हा कार्यक्रम हा आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू शकत असतो, म्हणून त्यांचे सुद्धा विशेष आभार. पुढील सूत्र मी श्री विजय लाड यांच्याकडे सोपवित आहे. त्यांनी आजचा त्यांचा समर्थ वाङ्मयाचा वरचा व्याख्यानाचा विषय जो निवडलेला आहे त्याच्यावरती जनतेला उद्बोधन करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. रामामी तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक चुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिल DPMC यांच्या सूचनेप्रमाणे
समर्थ रामदास स्वामींचा दासबोध किंवा त्यांचं वाङ्मय यावर काही चिंतन मांडावं अशी त्यांची सूचना मला प्राप्त झाली काही दिवसांपूर्वी. भारतीय ग्राहक संरक्षण कायदा 1986 24 डिसेंबरला तो पारित झाला, म्हणून आपण आपल्या सगळ्या देशामध्ये सर्वत्र राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून आपण तो साजरा करतो. डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिल यांनी मला त्यावेळी व्यासपीठावर आणलं. ग्राहक संरक्षण कायद्याच्या पाठीमागची सगळी भूमिका, ग्राहक तीर्थबिंदू माधव जोशींचा सिद्धांत काय होता, त्यांनी साधना काय केली आणि त्याची सिद्धी काय प्राप्त झाली, याचं विवेचन मी आपल्या समोर मांडलं. डिजिटल प्रेस मीडियाला धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. मला एक आश्चर्य या गोष्टीचं वाटलं, अनेक ठिकाणी अनेक वेळा मागच्या 1-1.5 वर्षापासून या कोरोनाच्या वैश्विक संकटामध्ये अनेक ठिकाणी मी बोललो, अनेक व्यासपीठांवरून बोललो, पण डिजिटल प्रेस मीडियानी मला एक आभार पत्र पाठवलं. एक अत्यंत सुंदर अशी भेट मला पाठवली, अशोक स्तंभ मला पाठवला आणि मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्र, कलर प्रिंट त्या पत्राची लॅमिनेशन करून मला पाठवली. मला फारच आश्चर्य वाटलं आणि कृतज्ञता व्यक्त करावी या व्यासपीठाच्या समोर तेवढी कमी आहे. सध्याच्या या अत्यंत वैचारिक दूषित अवस्थेमध्ये, या दूषित वातावरणामध्ये समर्थ रामदास स्वामींनी हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्र मला आनंदच झाला. आणि योगायोग असा आहे की आज दुपारी मला आमचे मित्र उदयजी अग्निहोत्री यांनी समर्थांचा वाङ्मय आणि दासबोध यावर बोलण्यासाठी मला सूचना केली. असा विषय की जो माझ्या स्वतःच्या जीवनाला आणि माझ्या माध्यमातून अनेक जीवांना, अनेक मानवांना आपलं आयुष्य कसं असलं पाहिजे, हे मानवी जीवन आपल्याला मिळालेलं ते कसं आपण व्यतीत केलं पाहिजे की जेणेकरून प्रपंच आणि परमार्थ आपला सिद्धीला जाईल. हे सगळं गणित, ही सगळी सूत्र राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी आपल्या वाङ्मयामध्ये 350 वर्षापूर्वी पेरून ठेवली. मी जेव्हा समर्थ रामदासांच्या या आयामांचा, जीवनातल्या आयामांचा विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं, आणि माझ्याच असं लक्षात येत नाहीये तर आचार्य स्वामी गोविंददेवजी गिरी ते एकदा जांबेला समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी ते असं म्हणाले की मला 5000 वर्षात असं व्यक्तिमत्व झालेलं दाखवा. मागच्या 5000 वर्षात असं व्यक्तिमत्व झालेलं नाहीये. अत्यंत खडतर तपाचरण केलं, पण शारीरिक बलसंपन्नता होती. 1200 सूर्य नमस्कार समर्थ रामदास घालत होते.
हा विरोधाभास आहे. जे महानुभाव हिमालयात जातात, खडतर साधना करतात, ते असे हाडाचे पुतळे होऊन जातात, कारण त्यांचं देहाकडे लक्ष नसतं. पण समर्थ रामदासांचं हे वैशिष्ट्य आहे. गुहेमध्ये राहिले, वनामध्ये राहिले, जंगलामध्ये राहिले, अत्यंत खडतर तप 12 वर्ष टाकळीला नाशिक जवळ केलं, पण शारीरिक बलसंपन्नता नाही सोडली. जंगलामध्ये राहिले, विजनवासात राहिले, गुहेमध्ये जाऊन राहिले, पण लोकसंग्रह किती अफाट केला. 350 वर्षापूर्वी लोकसंग्रहाची गीता सांगणारे हे समर्थ रामदास आहेत. आपल्याला कदाचित माहिती असेल, भगवंतानी गीतेमध्ये 22 वेळा लोकसंग्रह शब्द आणलेला आहे. 22 वेळा. लोकसंग्रहाला मानवी जीवनात किती यथार्थ महत्व आहे. लोकसंग्रह कसा केला पाहिजे, त्याची गीता उद्धव स्वामींना लिहिलेल्या पत्रामध्ये समर्थांनी सांगितली आहे. समर्थांच्या वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला लोकसंग्रहाच्या ओव्या दिसून येतील. अखंड एकांत सेवन केला, खनाळामध्ये जाऊन राहे, सर्वत्राची चिंता वाहे, पण उदंड वाङ्मय रचना निर्माण केली. 45,000 ओव्यांपेक्षा जास्त काव्य रचना, पदरचना समर्थांची आहे. वेश कसा होता? साधूचा, बैराग्याचा होता. आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे. हे तरी चित्र समर्थांचं पूर्ण पोशाखातलं आहे. पण हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा ध्यास टाकळीच्या तपाचरण काळापासून त्यांनी ठेवला. अनेक खलवत केली, मसलती केल्या. आपल्याला माहिती, अफजल खान वध 10 मे 1659. कसा तो वध झाला आणि कसं एक सांकेतिक पत्र वाईच्या मठातून निघालं. विचार पाहून कार्य करणे, वी जाणार तनु मनी धरणे, विजापूरचा सरदार निघाला आहे, असं एक एक चरणांचं अक्षर जर आपण घेतलं तर हा सांकेतिक मेसेज महाराजांना पोचलेला आहे. खडतर परिभ्रमण केलं, अखंड भारताची परिक्रमा केली, पण तशीच ध्यानधारणा केली. सगुण उपासनेसाठी श्रीराम दैवत निवडलं, पण निर्गुण परब्रह्माची कास मात्र सोडली नाही. 5 यावनी सत्ता या देशावर कार्यरत असताना हजारो हनुमंताची मंदिरं उभी केली. मला सांगा तुम्ही, एक व्यक्तिमत्व असं दाखवा, या सगळ्या आयामांनी त्याचं जीवन भरलेलं आहे. 5 मुसलमानी सत्ता इथं राज्य करतायत, हजारो मंदिरं उभा केली, भिक्षा निरूपण केलं. दासबोधामध्ये भिक्षा निरूपणाचा एक समास सांगितला. हजारो मठांची निर्मिती केली. एक मठ म्हणजे एक विद्यापीठ आहे. तिथं काय फक्त पूजा अर्चा होत होती का? अनेक ग्रंथांचा अभ्यास होत असे. अनेक शिष्यांची अभ्यास करण्याची वृत्ती पाहून, त्याची रुची पाहून त्याला तो विषय दिला जात असे. समर्थ रामदासांनी आत्मज्ञानी सिद्ध पुरुष निर्माण केले, पण स्वराज्य निर्मितीसाठी त्याच वेळी मानवी रसद पोचवली. 9वीदा भक्तीचा पुरस्कार केला, पण केवळ कर्मकांडात अडकून राहू नका असा वैशिष्ट्यपूर्ण सल्ला दिला. अखंड लोकसंग्रहाचा ध्यास समर्थांनी घेतला, पण एकांताचं महत्व पटवून दिलं. दासबोधामध्ये एक ओवी येते, जयास एकांत मानवला सर्वा आधी कळे त्याला. सारखं लोकांच्या गराड्यात राहून कसं चालेल? जेवढा व्याप तितुके वैभव, समर्थ सांगतात.
वाढवला पाहिजे, अनेक व्यासपीठ निर्माण केले पाहिजे, अनेक चळवळी निर्माण केल्या पाहिजे. पण व्याप वाढवून ठेवला असताना जर तो ताप देणारा असेल तर तो संताप होईल. म्हणून समर्थ म्हणतात, संगीत चालीला तो व्याप, नाहीतरी अवघाच व्याप आटोप करीत जावा. उपाधी सारखे सुख नाही, उपाधीच विस्तरावे. आपली उपाधी वाढली पाहिजे, अनेक संघटनांमध्ये आपण काम केलं पाहिजे, पण त्याच वेळी आपली अलिप्तता किती असली पाहिजे. उपाधीत सापडो नये, आपणास उपाधी मुळीच नाही. ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. अशा अनेक आयामांनी समर्थ रामदास स्वामींचं जीवन आपल्याला पाहता येतं. मी मागच्या 20-22 वर्षापासून समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो. सज्जनाहो, मी मुंबईला एका औषधाच्या कंपनीमध्ये 89 ते 94 या काळामध्ये होतो. एकटा होतो. आई, वडील, भाऊ, माझी मिसेस हे सगळे नांदेडला राहत होते. 90-91च्या काळामध्ये पत्रद्वारा दासबोध अभ्यास या उपक्रमाचे जनक आदरणीय द्वावा केळकर, पुण्याचे अप्पा केळकर, त्यांची मुलाखत दूरदर्शनवर चालू होती. तेव्हा काही चॅनल्स नव्हते. माझ्याकडे एक ब्लॅक अँड व्हाईट सॅलोरा पोर्टेबल टीव्ही होता आणि त्यावरती मुलाखत चालू होती. मला आठवलं, शाळेमध्ये असताना मनाचे श्लोक पाठ केलेत, पण त्याचा अर्थ कुणाला माहिती आहे? मला अजूनही आज 59 वयाचं आयुष्य असताना सुद्धा मला शाळेत मी जात असताना नगरपालिकेच्या शेजारी त्या दारावर एक मोठा 10x10चा लोखंडी बोर्ड होता. त्यावर एक बाई हातामध्ये सूप घेतलेल्या होत्या, त्यात काही धान्य होतं. 2-3 मुलं त्या बाईंच्या पाठीवर होती आणि ते धान्य खाली सांडलं. दुसरीकडे एक चित्र होतं, एका कोपऱ्यामध्ये डबे लावलेले आहेत, मुलं झोंबाझोंबी करतायत आणि तेलाचा डबा सांडलेला आहे. खाली एक घोष वाक्य होतं, लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेस लागली, खाया अन्न मिळेना. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी कुटुंब नियोजनाचं महत्व समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं. देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सव साजरा करत असताना हे शल्य मनामध्ये कुठंतरी पोचलं पाहिजे आपल्या. या देशातला एक समाज असा आहे की तो म्हणतो, हम दो हमारा एक. मुलगा काय मुलगी काय सारखीच आहे. पण समर्थांनी जे वर्णन केलंय 350 वर्षापूर्वी, एक हाती एक पोटी एक रांगती, ऐसी घरभर झाली दाटी. यावा होता तो खुंटून गेला, मग रेडापाडा विकिला. 350 वर्षापूर्वी वर्णन केलेलं विदारक आणि भयानक चित्र आज आपण अनुभवतो आहोत. समाजातला एक गट आपल्याला मूलबाळ नाही झालं तरी चालेल असं म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. सध्याची महागाई, शिक्षणाचा खर्च, मुलांचं संगोपन, पण याच वेळी याच क्षणी मुलं जन्माला घालणारा अल्ला आहे, तोच खायला देईल. म्हणून त्यावर कुठलीही मर्यादा न ठेवणारा समाज या देशामध्ये आहे. 350 वर्षापूर्वी कुटुंब नियोजनाचं महत्व समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. मला मोठं आश्चर्य वाटतं की त्या काळामध्ये खरं तर 5 मुसलमानी सत्ता या देशावर कार्यरत होत्या, राज्य गाजवत होत्या. दर 6 महिन्याला एखादं परचक्र यायचं, मुली उचलून न्यायच्या, मुलं कापली जायची, युद्धामध्ये कामी यायची.
मुबलक शेती होती, ती कसायला मॅन पॉवर पाहिजे होतं. पण असं असताना सुद्धा लेकुरे उदंड झाली, तोते लक्ष्मी निघून गेली, बापोडी भिकेस लागली, खाया अन्न मिळेना. कुटुंब नियोजन असलं पाहिजे, कुटुंब मर्यादित असलं पाहिजे, हा सूक्ष्म विचार समर्थ रामदासांनी सांगितला. दिवसेंदिवस खर्च वाढला, यावा होता तो खुंटून गेला, मग रेडापाडा विकिला. आज शेतकऱ्याची अवस्था अशी आहे का नाही? कर्ज घेतलंय, सण साजरे केले, मुलीचं लग्न लावून दिलं, हुंडा द्यावा लागला, नापिकी झाली, कर्जाचा डोंगर उभा राहिला म्हणून आत्महत्या. किंवा माफी देणारे सरकार एक शंड समाज निर्माण करण्याचं काम करतायत. परिश्रमाला पर्याय नाही असं एक स्लोगन, असं एक घोषवाक्य दूरदर्शनवर यायचं. आता ते दिसत नाही मला कधी, कारण त्यांच्याही लक्षात आलंय परिश्रमाला पर्याय नाही असं म्हणण्यात उपयोग नाही. परिश्रम कुणीही करत नाही. कमीत कमी वेळात, कमीत कमी श्रमात मला कसं जास्तीत जास्त धन मिळेल याकडे सगळ्यांचा डोळा आहे. काही केला तोडा मोडा, विकिला घरीचा पाडा रेडा, काही पैका रोकडा, कळांतरे काढिला, कर्जाचा डोंगर उभा आहे, असं चित्र समर्थांनी त्यांच्या दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे. एक ग्रंथ आहे संकेत कुबडी नावाचा. संकेत म्हणजे सूचना किंवा सिग्नल, इशारा. आपल्याला माहिती आहे की दासबोधामध्ये 20 दशक आहेत. प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत. असे एकूण 200 समास आहेत. पण संकेत कुबडीकारांनी एका दशकाचा एक समास लिहिला आणि त्याची सुरुवात अशी केली आहे, दासबोध स्वल्प वाटे ज्या नरा. स्वल्प म्हणजे सोपा, स्वल्प म्हणजे छोटा, क्षुल्लक. दासबोध स्वल्प वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. जेथे अतिसूक्ष्म विचारा फडके होती. फडकं कशाचं होत आहे? अत्यंत सूक्ष्म अशा विचारांचं फडकं होत आहे. आपल्याला माहिती आहे, मुंबईचे आदरणीय श्री सच्चिदानंदजी शेवडे एका व्याख्यानात म्हणाले, दासबोध कुणीच वाचत नाही. मुलांना वाटतं की हा आत्ता काय वाचायचा ग्रंथ असला, धार्मिक ग्रंथ, तो आपण नंतर वाचूया. 50-60 झाल्यानंतर माणसाच्या हातात दासबोध येतो. घरात किरकिर जास्त आहे म्हणून माणूस मंदिरात जाऊन दासबोध पारायणाला बसतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे, हा दासबोध तर आपण 20-25व्या वर्षी वाचायला पाहिजे होता. आता वेळ निघून गेली, आता कशाला वाचू मी? म्हणजे तरुण वाचत नाहीत, म्हातारीही वाचत नाही. मित्रांनो, वयाच्या 25, 30, 32व्या वर्षी मी दासबोधाचा अभ्यास चालू केला आणि माझं जीवन पालटून गेलं. जीवनाचं नियोजन कसं असलं पाहिजे याचे धडे 350 वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी दिले. किती विषय सांगितले हो. भाजी खरेदी सारखा यकश्चित व्यवहार प्रपंचातला, तिथून जी सुरुवात आहे, मानवी जीवनाचं अंततोगत्वा ध्येय मोक्ष प्राप्तीचं आहे, परब्रह्म स्वरूपाच्या प्रचितीचा आहे. तिथपर्यंत हा विषय दासबोधामध्ये आहे. आचार्य एके ठिकाणी म्हणतात, महाभारताच्या नंतर असा एकही ग्रंथ नाहीये दासबोधाशिवाय. मानवी जीवनातल्या प्रपंचातला अत्यंतिक क्षुल्लक विचार, व्यावहारिक विचारापासून परमार्थ प्राप्तीचा उत्तंग असा विचार ज्या ग्रंथामध्ये वर्णन केलेला आहे, तो केवळ दासबोध आहे. श्रवण सगळ्यात जास्त या 200 समासांपैकी
श्रवणावर समास जास्त आहे. 5 समास श्रवणावर आहेत. श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. मग तुम्ही सीडी मधून ऐका, पेन ड्राईव्ह मधून ऐका, ग्रंथाचं वाचन करा, कुणी बोलतंय ते ऐका. 5 समास श्रवणावर आहेत. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अरे तुम्ही काय सांगितलंय त्या ग्रंथात ते तर ऐका. आज आम्ही एक चष्मा रंगीत घेतलेला आहे आणि त्या चष्म्यातून आम्हाला सगळं तसंच दिसतंय. या ग्रंथामध्ये अद्भुत आणि अलौकिक ग्रंथ आहे. काय ऐकावं, कुठे ऐकावं, कसं ऐकावं, किती ऐकावं, या सगळा विचार या 5 समासांमध्ये केलेला आहे. लोक म्हणतात टवाळा आवडे विनोद, हे समर्थांचं वाक्य. विनोद आवडत नाही म्हणले त्यांना, पण किती ठिकाणी विनोदाची मर्माशी पेरणी समर्थांनी त्यांच्या वाङ्मयात केलेली आहे. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, विषयी लोक श्रवणी येती, ज्यांच्या अंतःकरणात काम विकार आहेत ते श्रवणाला येतात. ते बायकांकडेच पाहती. पेंडाल मध्ये बसलेला आहे, प्रवचनकार काय सांगतायत, श्रोत वक्ता काय सांगतोय तिकडे लक्षच नाही. श्रवणी लोक, विषयी लोक श्रवणी येती, ते बायकांकडेच पाहती. चोरटे लोक चोरून नेती पादरक्षा, पायातली वाहन त्या पोरांचं लक्ष आहे. अनेक ठिकाणी आपल्याला असे विनोद समर्थांच्या वाङ्मयामध्ये दिसतील. त्या काळामध्ये सुद्धा समर्थांनी आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्याला, मी तुम्हाला सांगतो की समर्थांच्या 45,000 ओव्यांपेक्षा जास्त असलेल्या वाङ्मयामध्ये एकही शब्द असा नाहीये की जो महिलांना अपमानित करेल. महिलांबद्दल वाईट अपशब्द वापरलेला एकही शब्द समर्थांच्या वाङ्मयात नाहीये. उलट मातृशक्तीला मोठ्या आदराने समर्थांनी वर्णन केलेलं आहे. जन्मला जयाचे उदरी, तयासी तो विरोध करी, सखी मानिली अंतुरी, तो एक मूर्ख. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, मग ते सगळं वर्णन आहे. 4 समास आहेत. गर्भामध्ये बाळ वाढत असल्यापासून ते मरेपर्यंत, मग त्याची 4 लग्न पण झालेली आहेत. ज्या बालकाला आईशिवाय कोणी चालत नाही, तोच आईला टाकून बोलायला लागतो. जन्मला जयाचे उदरी, तयाशी तो विरोध करी. तिलाच म्हणतो, तुला काय समजत नाही, बायको सांगते माझी ते तू ऐक. 350 वर्षानंतर आज आपण आपल्या समाजामध्ये हे अत्यंत विदारक आणि दाहक असं चित्र पाहतो आहोत. ज्येष्ठ बंधू, बाप माये, त्यांची वचने न साहे, शीघ्र कोपी निघो न जाये, तो तमोगुण. आई वडिलांशी अद्वा तद्वा बोलतो, घरातून निघून जातो. समर्थ म्हणतात, म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जना. प्रपंचात असलेले ते लोक धन्य आहेत. कोणते लोक धन्य आहेत? जे माय बापाचे करीती भजन, करीती न करीती मन, निष्ठुर जीवलगासी. आपल्या अत्यंत जीवलग असणाऱ्या माता पित्यांना, भावाला बहिणीला जो दुरुत्तरे करतो, त्याच्या जीवनाचं काही खरं नाही. आता आपण मागच्या 1.5 वर्षापासून हे कोरोनाचं वैश्विक संकट पाहतो आहोत. मला मोठं आश्चर्य वाटतं समर्थांच्या जीवनाकडे पाहत असताना. मागच्या 20-22 वर्षांपासून अभ्यास करतो आहे त्यांच्या वाङ्मयाचा. अनेक ठिकाणी मला आश्चर्य वाटतं. आरोग्याचा साधा सोपा नियम 350 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलं. औषध न घे असो न व्यथा. मला काहीतरी अडचण आहे, शारीरिक व्याधी आहे, पण मी औषध घेत नाही. औषध न घे असो न व्यथा,
पथ्य न करी सर्वथा. सांगितलंय हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते पिऊ नको, तुझ्या आरोग्याला घातक आहे. न मिळे आलिया पदार्थ, तो एक मूर्ख. न मिळे आलिया पदार्थ म्हणजे ज्या गोष्टी मला मिळणार नाही त्याच्यासाठी मी झुरत राहण्यात काय अर्थ आहे. मला व्याधी आहे, मी औषध घेत नाही, मला पथ्य सांगितलं ते मी करत नाही, अशा माणसाला समर्थांनी मूर्ख असं म्हणलंय. एक सोपा नियम सांगितलाय, फारच सुरेख आहे. दंत, चक्षु आणि घ्राण. दंत म्हणजे दात, चक्षु म्हणजे डोळे, घ्राण म्हणजे नाक. दंत, चक्षु आणि घ्राण, पाणी, वसन आणि चरण. पाणी म्हणजे हात, वसन म्हणजे कपडे, चरण म्हणजे पाय. दंत, चक्षु आणि घ्राण, पाणी, वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीन, तो एक मूर्ख. डोळ्याला चिपडा आलाय, नाक डबडबलेलं आहे, तोंडातून दुर्गंधी सुटली आहे, कपडे मळलेले आहे, पायांवर मळीची पुट सुटलेली आहे, हात बेकार झालेली आहे. अशा माणसाला आरोग्य कसं मिळेल? आज आपण लाखो रुपये खर्च करतो, सारखे हात धुवा, सारखे डोळे धुवा, साबण लावा, स्वच्छ राहा. 350 वर्षापूर्वी आरोग्य संवर्धनाचा विचार समर्थ रामदासांनी आम्हाला दिलेला आहे. सावधानता किती असली पाहिजे. करोडो रुपये खर्च केले आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये. बेवारस वस्तूला हात लावू नका, कदाचित तो बॉम्ब असू शकेल. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, वाट पुशिल्या विन जाऊ नये, फळ ओळखिल्या विन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. काहीतरी रस्त्यात पडलंय म्हणून उचललं आणि खिशात घातलं, कसं चालेल? मला मोठं आश्चर्य वाटतं सज्जना हो, समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये 19व्या दशकातला पहिला समास आहे लेखन क्रिया निरूपण. आपल्याला शोधून माणूस सापडावा लागेल, शोधावा लागेल. मिळेल का नाही मला माहित नाही. 350 वर्षाखाली कागद कसा असला पाहिजे, कसं लेखन केलं पाहिजे, हायलायटर कुठे वापरला पाहिजे. मी आजच्या भाषेतले विषय बोलतोय, तेव्हा समर्थांनी हायलायटर नाही विचारला, त्यांनी बोरू सांगितला, टाक सांगितला, मसीचे म्हणजे शाईचे अनेक प्रकार सांगितले. ग्रंथाची निगा कशी असली पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, कसा कागद असला पाहिजे, समास कसा सोडला पाहिजे, फार सुरेख विवेचन 350 वर्षापूर्वी या महात्म्याने केलेलं आहे. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निघान करी पुस्तकाची, तो एक मूर्ख श्रीराम. अक्षरे गाळून वाची, वाचन करत असताना काही शब्द तो सोडून देतो किंवा मनाची शब्द घालतो. निघा न करी पुस्तकाची, ग्रंथाची काळजी घेतली पाहिजे, तो एक मूर्ख. शुद्ध नेटके लिहावे, लेहोन शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये श्रीराम. पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले, ऐसे वाटे श्रीराम. कसं लिहिलं पाहिजे? पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले, ऐसे वाटे. मी पोस्टकार्ड लिहायला बसतो, पहिली ओळ सरळ येते, दुसरी थोडी तिरपी, चौथी थोडी तिरपी, 5वी ओळ पूर्ण व्हायला जागाच नाहीये. समर्थ म्हणतात, ऐसा ग्रंथ जपून लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पाहावा म्हणती लोक. अरे अक्षर माझं मोत्यासारखं सुंदर असलं पाहिजे. हे पाहिल्याबरोबर, ते अक्षर पाहिल्याबरोबर समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे, अरे कुणी लिहिलंय, काय अक्षर सुंदर आहे. सुंदर अक्षर लेहो जाणे, चपळ शुद्ध वाचू जाणे, अर्थांतर सांगो जाणे, सकळ काही श्रीराम.
हे सगळं लेखन क्रिया समजावून सांगत असताना समर्थांनी एक इशारा पण दिलेला आहे. समर्थ म्हणतात, कोठे शोधासी अडेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली हे घडेना लेखकापासून. यात विनोद आहे. मी तुम्हाला काही पत्र लिहून पाठवलंय आणि अक्षर एवढं गिचमीड आहे की तुम्ही माझ्याकडे येऊन म्हणायचं, अरे जरा काय लिहिलंय जरा वाचून तरी दाखवा. गरज पडेना लेखकापासून. समर्थांनी हे लेखन क्रियाचं सांगत असताना एक इशारा दिलेला आहे, प्रिकॉशनरी मेजर. समर्थ म्हणतात, बहु बारीक तरुणपणी कामान ये म्हातारपणी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे श्रीराम. बहु बारीक तरुणपणी, तरुणपणामध्ये बारीक 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 अक्षर काढता येईल. अहो पण ते अक्षर वाचणार कोण 40च्या नंतर? आता तर 20-22 वयामध्ये चष्मा लागतोय. एवढा सूक्ष्म विचार लिहिण्याबद्दलचा. समर्थ म्हणतात, असा ग्रंथ जपून लिहावा, मग तो कुठल्या मेनकापडात बांधावा, मग तो कुठल्या लाकडाच्या संदुकात ठेवावा की जेणेकरून त्याला वाळवी लागणार नाही. 350 वर्षापूर्वी मानवी जीवनाच्या लेखन क्रियेचा एवढा सूक्ष्म विचार मला वाटत नाही कोणी महानुभावाने केला असेल. आपल्याला माहिती आहे की बैरागी आहे, साधू वेशामध्ये समर्थ राहिलेले. खनाळामध्ये जाऊन राहे सर्वत्राची चिंता वाहे. काय वस्तू होती जवळ, काय सामग्री होती जवळ, पण समर्थ रामदास स्वामी 350 वर्षापूर्वी एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी प्रयत्नाला देवाचं दुसरं नाव मानलेलं आहे, दुसरं रूप मानलेलं आहे. यत्न तोच देव जाणावा अशी सांगणारे समर्थ आहेत. सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडो नये, कष्ट करिता त्रासो नये निरंतर. मला लोक सापडतात, अवतीभोवती असतात, ते म्हणतात 20 वर्ष झाली नुसते राब 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 राबतो आहोत, आम्हाला सुख कधी मिळेल. मला ती ओवी आठवते, सुखा अंग देऊ नये, कष्ट करिता त्रासो नये. काही उद्वेग करायची गरज नाही, काही चिंता करायची गरज नाही. किती कष्ट केले पाहिजे? 10 वर्ष, 20 वर्ष. समर्थांचा शब्द आहे निरंतर. त्याची तयारी असली पाहिजे. आपली विद्या न शिकशी तरी काय भीक मागेसी. अरे अभ्यास केला पाहिजे. अभ्यासोन प्रगटावे, नाहीतरी झाकोन असावे. प्रगटोन नासावे बरे नव्हे. अभ्यासाला महत्व आहे. समर्थांचे शिष्य त्यांनी केलेल्या मठांची रचना जर आपण पाहिली, प्रत्येक मठामध्ये अनेक बाड लिहिलेली आहेत. धुळ्याचे नानासाहेब देव, थोर समर्थ भक्त श्री शंकर श्रीकृष्ण देव, सगळं आयुष्य समर्पित केलं. एक मोठे वकील 5 वर्ष नगरपालिकेचे अविरोध निवडून आलेले नगरसेवक, मोठी वकिली सोडली आणि समर्थांची बाळ कुठं कुठं आहेत, कुठं कुठं काय लिहून ठेवलंय ते सगळं गोळा केलं आणि समर्थ वाग्देवता मंदिर 3 मजली इमारत उभी केली आहे. समर्थ रामदास स्वामींचं मूळ हस्ताक्षर आपल्याला तिथं पाहायला मिळेल. समर्थांचे अंतरंगी पट्टशिष्य कल्याण स्वामी, त्यांचं मूळ हस्ताक्षर आपल्याला पाहायला मिळेल. अशी तिजोरी आणली आहे समर्थ वाग्देवता मंदिराने जुळ्यामध्ये. 12 तास आगीमध्ये घातली तरी आतल्या कागदांना हा धक्का लागणार नाही. मोठं दस्तावेज आहे. 350 वर्षापूर्वी असलेलं ते हस्ताक्षर पाहिल्यानंतर आपण लिहावं का नाही आयुष्यात यापुढे, असा प्रश्न आपल्याला पडेल.
समर्थ म्हणतात, प्रयत्ने विन कार्य झाले, जेविल्या विन पोट भरले, ज्ञाने विने मुक्त झाले, हे तो घडे ना. खरंय का नाही? जेवल्याशिवाय कुठे पोट भरतं? प्रयत्ने विन कार्य झाले, कार्य प्रयत्न केल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. प्रयत्ने विन कार्य झाले, जेविल्या विन पोट भरले, ज्ञाने विने मुक्त झाले, हे तो घडे ना. आम्हाला ज्ञान आमच्या प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रामध्ये ज्ञानाची आवश्यकता आहे. घर घ्यायचं आहे, फ्लॅट खरेदी करायचा आहे, सोनं घ्यायचं आहे, दागिने घ्यायचे आहेत, फ्रीज घ्यायचा आहे, वॉशिंग मशीन घ्यायची आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला ज्ञान असलं पाहिजे, नाही तर कुणी आम्हाला फसवेल. समर्थ म्हणतात, ज्या ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुष्टितपणे तरी पोर वेढा लावी. किती एकाग्रतेने आपलं काम केलं पाहिजे. जो माझा व्यवसाय, माझं जे विहित कर्म आहे, तिथं मी सजग असलं पाहिजे. ज्या ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुष्टितपणाचे नि पोर वेढा लावी. दुकानावर बसलेलो आहे, काउंटरवर चॉकलेट, गोळ्या, बिस्किटांच्या बरण्या ठेवलेल्या आहेत, माझं लक्षच नाहीये. बसल्या बसल्या मी तिथं, मला गुंगी आली आहे, पोरगा येईल, चॉकलेटची बरणी उचलून नेईल. दुश्चितपणाचे पोर वेढा लावी. जयासी यत्नची आवडे, नाना प्रसंगी पवाडे. पवाडे म्हणजे पार करून जातो. अनेक कठीण प्रसंग असू द्या, ज्याला प्रयत्नाने जीवन जगता येतं, तो अनेक प्रसंगांवर, कठीण प्रसंगावर मात करतो. धीटपणे प्रगटे दडे, ऐसा नव्हे धीटपणे प्रगटे. आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? यू हॅव टू फेस युअर ऑल प्रॉब्लेम्स. पलायनवादाने काही आपल्या अडचणी कमी होत नाहीत. अचूक यत्न करवे ना, म्हणून केले ते सजेना. मानवी जीवनातला किती सूक्ष्म विचार आहे. 10 ठिकाणी 10 फूट खोदून मला पाणी मिळणार नाहीये. अचूक यत्न करवे ना, मला माझं काम व्यवस्थित करता येत नाहीये, म्हणून केले ते सजेना. आपला अवगुण जाणवेना, काही केले आहे, माझं कुठं चुकतं तेच मला समजत नाही. समर्थांची एक ओवी आम्हाला फार शिकवून जाते. जो दुसऱ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपणची कष्टत गेला, तोची भला. दुसऱ्यावर विसंबून राहण्यामध्ये आपल्या कार्याचा नाश होतो. मी वेटरनरी डॉक्टर आहे. मला समर्थ रामदासांच्या एका ओवीचं फार विशेष वाटतं. किती सूक्ष्म निरीक्षण समर्थांचं. समर्थ म्हणतात, परनाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणाले? काय अर्थ आहे हो? परनाळी, पान कुरतडत झाडावर आपलं आयुष्य काढणारी ती अळी. परनाळी पाहोन उचले, ती अळी एक क्षुद्र जीव आहे, पण आणि ती काय करते? पानं कुरतडत कुरतडत आपलं सगळं जीवन चालवतीये. पण पान कुरतडून खात असताना आपण त्या झाडावरून खाली पडणार नाही याची काळजी ती घेतीये. परनाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले. क्षुद्र जीव आहे, पण तो विवेकाने चालतो. आपण पडलं नाही पाहिजे. या पानावरून त्या पानावर, त्या पानावरून चौथ्या पानावर सगळी पानं कुरतडून खाती येते. समर्थ आम्हाला प्रश्न विचारतात, परनाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे? अरे, तुला तर किती मोठा विवेक दिलाय, किती मोठी बुद्धी दिली आहे, आणि तुला समजत नाही कसं जीवन जगावं. सज्जन हो, केवळ दासबोधामध्ये 358 वेळा विवेक शब्द आलेला आहे. 358 वेळा.
विवेकाचं महत्व समर्थांनी किती अधोरेखित केलंय हे आपल्याला समजलं पाहिजे. 350 वर्षापूर्वी, आज मला लक्षात येत नाही की एका ठराविक जातीपुरता संतांचा आम्ही का असं मर्यादा केली. संतांच्या डोळ्यासमोर जात पात पंथ विरहित असलेल्या समाजाला उन्नयन करणं, त्या राष्ट्राचं उद्धरण करणं हे एकमेव उद्दिष्ट होतं सगळ्या संतांच्या समोर. आपल्याला माहिती असेल 350 वर्षापूर्वी केवळ समर्थ रामदास स्वामी एक संत आहेत की ज्यांनी संतांची आरती केली आहे. आणि किती संत आहेत? 62 संत आहेत. त्यामध्ये न्हावी आहे, कुंभार आहे, सगळ्या जातीचे संत आहेत. असं उदाहरण आपल्याला शोधून सापडणार नाही. अहो, त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी महिलांमध्ये क्रांती आणणारा विचार समर्थ रामदास स्वामींनी आचरणात आणून दिला, कार्य कर्तृत्वामधून दाखवला. त्या काळामध्ये 42 महिला मठपती आहेत समर्थ रामदासांच्या. स्त्री सुधारणा आज आम्ही टाहो फोडून ओरडतो. समाजात एक हे असलं पाहिजे, समानता असली पाहिजे. 42 महिलांना 350 वर्षापूर्वी मठपती करणारा एकमेव संत आहे समर्थ रामदास. समर्थ एका ठिकाणी प्रश्न विचारतात, ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे आगळे वेगळे तेथे असेच ना. असं काही नाहीये, याचं ब्रह्म वेगळं त्याचं ब्रह्म वेगळं. समर्थांची एक ओवी आहे दासबोधामध्ये. अहो, समर्थांचं वैशिष्ट्य किती आयामांमध्ये आपल्याला विभागता येईल. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, राखावे त्याचे अंतर, या नाव भजन. भजनाची एवढी व्यापक व्याख्या करणारा संत मला तुम्ही दाखवा. 350 वर्षापूर्वी भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, राखावे त्याचे अंतक. त्याचं अंतःकरण राखता आलं पाहिजे. त्याला काय हवं नको ते आम्हाला बघता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात, हे करणं म्हणजे भगवंताचं भजन आहे. स्वामी विवेकानंद 4.5 वर्ष युरोपचा दौरा करून रामेश्वरला आले. अथांग जनसमुदाय पुढे उभा होता. लोक म्हणाले, स्वामीजी तुम्ही जगाला उपदेश केला, आम्हाला काही उपदेश करा. स्वामी विवेकानंदांनी त्या सगळ्यांना सांगितलं, माझ्या बंधूंनो, तुम्हाला उपदेशाची गरज नाही, पण एक वाक्य लक्षात ठेवा. रामेश्वरचं मंदिर देशातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. 14 कुंड आहेत आजूबाजूला. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, देव केवळ देवळात नाहीये, समाजामध्ये जो अज्ञानी आहे, दरिद्री आहे, खितपत पडलेला घटक आहे, त्याला हवं नको ते बघा. स्वामी विवेकानंदांनी एक सूत्र दिलं, एक मंत्र दिला, शिव भावे जीवसेवा. समर्थ रामदास 350 वर्षापूर्वी म्हणाले, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, कोणीतरी तो शिवावी आपुली काय. या समाजामध्ये नारायण पाहता आला पाहिजे. या समाजाला भगवंताचं रूप पाहता आलं पाहिजे. रामेश्वरला मी काही वर्षाखाली गेलो तेव्हा तो विजय स्तंभ तिथं उभा आहे. त्यावर लिहिलंय, देव केवळ देवळात नाहीये, समाजामध्ये जो अज्ञानी आहे, अडलेला नडलेला जो घटक आहे, त्याची पूजा करणं ही भगवंताची पूजा आहे. शिवभावे जीवसेवा हा मंत्र स्वामी विवेकानंदांनी जो आम्हाला दिला, तो 350 वर्षापूर्वी समर्थांनी त्यांच्या दासबोधामध्ये दिलेला आहे. लोकांचा स्वभाव कसा आहे? समर्थांनी उदंड लोकसंग्रह केला. आयुष्यातली 40-45 वर्ष केवळ लोकसंग्रह करण्यात घालवली आहेत. जनांचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव,
म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. लोकांना नुसतं निर्गुण ब्रह्म सांगून चालणार नाही. उपासना करा, ध्यानधारणा करा. अरे ज्याच्या पोटामध्ये तुकडा नाहीये त्याला तुम्ही काय सांगणार? म्हणून समर्थ म्हणतात, जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. मला काहीतरी मिळालं पाहिजे तर मी हे करतो. आम्ही ग्राहक पंचायतीचं काम करतो, आम्ही समर्थांच्या वाङ्मयाच्या प्रचार प्रसाराचं काम करतो. लोक आम्हाला विचारतात, हे केल्याने काय मिळेल? मला पद मिळेल, माझा फोटो येईल, माझा मान सन्मान वाढेल, मला काही अर्थप्राप्ती होईल का? समर्थ म्हणतात, भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेकी जाणावा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. आधी प्रपंच करावा नेटका. आधी म्हणजे कधी? रिटायरमेंट होईपर्यंत. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ऐकायला येत नाही, चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही, कवळी लावल्याशिवाय बोलता येत नाही, हात धरल्याशिवाय उठता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये परमार्थ काय करणार? आधी प्रपंच करावा नेटका. तो कसा केला पाहिजे? समर्थांचा शब्द आहे नेटका. नेटका म्हणजे नेटाने केलेला प्रपंच नव्हे. नेटका म्हणजे तेवढ्या पुरता तेवढा. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, नेटका करिता फिका होत जातो, त्यातली आसक्ती कमी होते. कित्येक लोक आहेत, माझे अनेक मित्र आहेत, रिटायरमेंट झाली आहे पण पार्ट टाइम नोकरी करतायत, पार्ट टाइम क्लासेस घेतायत, पार्ट टाइम क्लिनिक चालवतायत. किती लागतं मानवी जीवनासाठी? आणि या सगळ्याचा उपयोग कुठेही होत नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे जर समजत नसेल तर समर्थ जे म्हणतात, परनाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले अशी काय म्हणावे. हे खरंय का नाही? समर्थ म्हणतात, संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो, फेडअप होतो, त्यातली आसक्ती कमी व्हायला लागते. समर्थ रामदासांनी 4 समास मृत्यू निरूपणावर लिहिलेले आहेत. मानवी जीवनाचं महत्व यथार्थपणे वर्णन केलेले समर्थांनी. मानवी जीवनाची नश्वरता सुद्धा तशीच वर्णन केलेली आहे. समर्थ म्हणतात, कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. मागच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही पाहिलंय, लोक नोटांची बंडल घेऊन उभे होते ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून. काही उपयोग झाला नाही. कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर, घडीने घडी, क्षणाक्षणाला आमचा मृत्यू आमच्या जवळ येतो आहे. आपणास आहे मरण, म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे, कीर्ती करून नाही मेले. तुमचं कुठलंही क्षेत्र असेल, तुमचं कुठलंही क्षेत्र असेल, समर्थ म्हणतात, कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले, काय सांगावे. आम्ही आमच्या प्रत्येक क्षेत्रात आमचा एक ठसा उमटवला पाहिजे. काहीतरी करून जावे, तरीच जन्मास यावे. एवढा विचार मला वाटत नाही की 350 वर्षापूर्वी कुणी दिला. कसं जगलं पाहिजे आणि कसा उदंड लोकसंग्रह केला पाहिजे. लोकसंघटक, एक समाजशरण वृत्ती असलेला ज्ञानी पुरुष समर्थांना अभिप्रेत आहे. समर्थांनी रामाची कृपा प्राप्त करून घेतली होती, काही गरज नव्हती. एकदा हिमालयात असताना त्यांचं जीवनाच्या चरित्रामधला प्रसंग आहे.
त्यांना वाटलं की झाली रामाची कृपा झाली, काय करायचंय आता, देहाला झोकून द्यावं, संपून टाकावा देह. प्रभू श्रीराम बाजूला प्रगटले. ते म्हणाले, 2 तपे रक्षिली तुमची काया. ह्याच्यासाठी का 12 वर्ष टाकळीची तपाचरणाची, 12 वर्ष भारताच्या परिभ्रमाची, 24 वर्ष आम्ही तुम्हाला जपलंय, हा देह इथे हिमालयामध्ये टाकून देण्यासाठी? समाजाचा उद्धार कोण करील? एवढी संकुचित वृत्ती आहे तुमची. आणि समर्थ तिथून मागे फिरले. भगवंतानी गीतेमध्ये योग भ्रष्ट नावाची एक संकल्पना मांडलेली आहे. साधक साधना करत 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 एका टप्प्यापर्यंत जातो आणि सहज मागे वळून पाहतो. त्याच्या लक्षात येतं की अरे, मी ज्या समाजातून आलो तो समाज तर तसाच कितपत पडलेला. त्याला वाईट वाटतं. आपल्या स्वतःच्या एकट्याच्या वैयक्तिक मोक्ष प्राप्तीची संकल्पना तो टाकून देतो. आपली साधना थांबवतो, तिथून परत फिरतो. त्याला आपण अवतार म्हणतो. तो त्याचं कार्य करतो आणि आपल्या साधनेला कॅरीड फॉरवर्ड करून पुढे निघतो. समर्थ म्हणतात, कोणी एके ग्रामी अथवा देशी, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथल्या प्रभूसी, सौख्य कैचे. जो जो जेथे उपजला तो ते व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला. कार्य करता दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे. बरे वाईट सोसावे समुदायाचे. जो बहुतांचे सोसिना, त्यास बहुत लोक मिळेना. बहुत सोसिता उरेना, महत्व आपुले. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे. जाण जाणून धरावे, जवळी दुरी. एके ठाई बैसून राहिला, तरी मग व्यापची उडाला. सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. लोकसंग्रह कसा केला पाहिजे त्याचं उदाहरण समर्थांनी या ठिकाणी दिलेलं आहे. कसं बोललं पाहिजे? मृदुभाषी असलं पाहिजे, मितभाषी असलं पाहिजे. पेरिले ते उगवते, उसणे द्यावे घ्यावे लागते. वर्म काढिता भंगते, परांतर श्रीराम. जितुके काही आपणाशी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे. शाणे करुणी सोडावे, बहुत जन श्रीराम. कोण कोण राजी राखिले, कोण कोण मणी भंगिले. क्षणक्षणा परीक्षिले, पाहिजे लोक श्रीराम. सकळासी नम्र बोलणे, मनोगत राखोण चालणे. अखंड कोणी एकाचे उणे, पडोची नेदी श्रीराम. अखंड समर्थ म्हणतात लोकसंग्रह कसा असला पाहिजे? जैसे नभा माझी तारांगणे. आकाशामध्ये किती तारे आहेत, त्याची गंती आहे. असा लोकसंग्रह असला पाहिजे. उदंडाचे उदंड ऐकावे, मुलाचे चालीने चालावे. समर्थ सांगतात आपल्याला समाजाला धरून चालायचे, समाजाचा उद्धार करायचा आहे. फटकळपणे बोलून चालणार नाही. पेरिले तेची उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. मग कर्कश बोलावे ते काय निमित्त? जिव्हेपाशी आहे सूत्र, जगामध्ये जगमित्र. मानवी जीवनातल्या अनेक छोट्या 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 अत्यंत क्षुल्लक अशा आयामांचा विचार करून मानवी जीवन किती देदीप्यमान झालं पाहिजे. ज्ञानी पुरुषांनी सगुणोपासना करत समाजशरण वृत्तीनं समाजाचा उद्धार आणि राष्ट्राचं उन्नयन करण्यासाठी आपलं जीवन, आपल्या जीवनातली काही वर्ष दिली पाहिजेत, असा विचार समर्थ रामदासांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये मांडलेला आहे. अनेक विषय आहेत, परंतु वेळेची मर्यादा पाहता आपण काही विचारांचा, काही आयामांचा आज आपण या ठिकाणी त्याचं चिंतन केलं, मनन केलं. आजच्या या सत्रासाठी मी DPMC अर्थात डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिल यांचे ऋण व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावरचं चिंतन मांडणारी जी माझी वाणी आहे त्याला मी आज या ठिकाणी विराम देतो. जय जय रघुवीर
वीर समर्थ